आता आपण आलो आहोत खडकी. खडकी या गावामध्ये, खडकी हे गाव कळंब जिल्हा परिषद गटामध्ये चांडोली बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये येते. या ठिकाणी तुलसीताई आणि सीमाताई यांचा प्रचार चालू आहे. तसं पाहायला गेलं तर आज ह्या गटामध्ये सध्या वातावरण तापलेलं दिसत आहे. जागोजागी या ठिकाणी ह्या 2 दिवसामध्ये सभा झाल्या आणि सभेमधून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवारांच्या नेत्यांनी अजित पवार पक्षाच्या नेत्यावरती ही टीका करण्यात आल्या. मात्र याला आत्तापर्यंत ह्या उमेदवारांनी उत्तर दिलं नाही. आपण झालेल्या ठिकाणाला नक्की उत्तर देणार आहेत का? त्यावर तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहेत का? काय सांगा त्याबद्दल? नाही, तसं पाहिलं तर वयाने मी खूप लहान आहे टीका करण्यासाठी आणि आम्हाला आता उत्तर देण्यात आम्ही त्या मनस्थितीतच नाही आहेत. उत्तर ते मतदारच 7 तारखेला बरोबर देतील. 7 तारखेला देतील. 7 तारखेला उत्तर देतील. मात्र ही निवडणूक कुठंतरी जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे, मात्र कुठंतरी आमदारकीसारखे आरोप प्रत्यारोप झालेले दिसतात. त्याबद्दल काय सांगा? आता ते जे आरोप करतायत हे त्यांची मानसिकता तशी असेल म्हणून ते तसं करत असतील. साहेबांवरती जर टीका करत असेल तर माझी सगळी कळंब चांडोली मायबाप जनता जी आहे त्यांनी ओळखायला हवं की समोरच्यांची मानसिकता काय आहे, की साहेबांवरती ते टीका करतायत. आणि आज साहेब गेले कित्येक वर्ष, आज 36-37 वर्ष झालं ह्या तालुक्यामध्ये सगळं सोडून, कुटुंब सोडून ते सेवेसाठी आहेत. आणि मी मायबाप जनतेला हेच सांगू इच्छू आहे की तुम्हीच आता बघा की आपल्या साहेबांवरती टीका करतायत, त्याचं उत्तर तुम्ही 7 तारखेला नक्की देणार हा माझा विश्वास आहे. नक्की जनता उत्तर देईल असं यांचं म्हणणं आहे. कशा पद्धतीने आता तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताय? कसं काम चालू आहे? आम्ही आता एकदम शांततेत करतोय. तरीही माझे खडकी ग्रामस्थ, त्यांचं मी खूप खूप आभार मानते की खूप मोठ्या प्रमाणे ते मैदानात उतरलेले आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, आम्ही सगळे येणार आहे प्रचारासाठी. आणि दादांचं जे स्वप्न होतं जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकवण्याचा, तर ते मग त्यासाठी ते सगळेजणच आमच्या पाठीशी आहेत. आणि साहेबांनी एवढं काम केलेलं आहे, शेवटी साहेब दैवत आहे, त्यांच्याही पाठीशी आहेत असं त्यांना सगळ्यांना दाखवायचं आहे. आणि ते आलेत. आम्ही घर टू घर जातोय, ते आम्हाला घर टू घर घेऊन जात आहेत. एकही घर सोडत नाही आहे. काय समस्या आहेत ते सांगतायत, पण आम्ही ते नोट डाऊन करून नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही ते पूर्ण करूच. तर कशा पद्धतीने प्रचार चालू आहे काय सांगा? खूप छान चालू आहे तसं सकाळपासून, आणि प्रतिसाद पण खूप छान भेटलेला आहे. सगळे खडकीचे ग्रामस्थ सोबत आहेत आमच्या सकाळपासून. प्रत्येक घरोघरी गेल्यावर 1-2 समस्या भेटल्यात फक्त रस्त्याच्या, त्याही पण आम्ही दोघे मिळून पूर्ण करू. येणाऱ्या काळामध्ये ह्या खडकी गावच्या मतदारांना काय आव्हान करणार? 7 तारखेला सगळ्यांनी उलट आहे ना मतदान करायला तर जावंच. आणि जिल्हा परिषदेसाठी तुळशीताई भोर यांना व पंचायत समिती चांडवली गाणामधून मी सीमा रमेश किल्लारी मला भरघोस मतांनी विजयी करावं आणि आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येक तालुक्यातूनच पूर्ण निवडून द्यावं आणि आपलं अजितदादांचं स्वप्न पूर्ण करावं. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांना, तालुक्यातल्या उमेदवारांना निवडून देऊन अजितदादांचं स्वप्न पूर्ण करावं असं या उमेदवारांचं म्हणणं आहे. दादा, आज तुम्ही लोकांच्या घरापर्यंत गेले, त्यांच्यासोबत लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? काय परिस्थिती असेल या खडकी गावात? लोकांचा चांगल्यापैकी प्रतिसाद आहे का आम्ही कोणत्या परिस्थितीत अजितदादांचं स्वप्न पूर्ण करणार आहे. दोन्ही उमेदवारांना सांगितलं तुम्ही काही काळजी करायची नाही, आम्ही दोन्ही उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून देऊ अशी ग्वाही दिली मतदारांनी आज. दादा, काय परिस्थिती? खडकी गावची परिस्थिती अशी का पहिल्यापासून साहेबांच्या पाठीमागं हे गाव उभं आहे आणि दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करणार आहे खडकी गाव. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दोन्ही, जिल्हा परिषदेच्या तुळशीताई भोर, पंचायत समितीच्या सीमाताई खिलारी, नंतर माननीय आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून खडकी गावाचा पूर्ण कायापालट झालेला आहे. आणि तुळशीताई भोर मागच्या पंचवार्षिकला सदस्य होत्या, त्यांच्या माध्यमातून कॉन्क्रीट रस्ते झालेत, वैयक्तिक लाभाच्या योजना आम्हाला भेटलेत, पाईप भेटले, मोटरी भेटल्या, मला स्वतःला ट्रॅक्टर भेटलं आहे वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये, कुटिमसनी भेटलेत लोकांना, भरपूर अशा योजना वैयक्तिक लाभाचे भेटलेत. आणि भरपूर कामं तुळशीताईंची पण खडकी गावामध्ये आहेत. त्यामुळं पूर्ण खडकी गाव हे त्यांच्या पाठीमागं राहणार आहे. कळंब जिल्हा परिषद गटासाठी तुलसीताई भोर, चांडोली बुद्रुक पंचायत समिती गणासाठी सीमाताई खिलारी हे दोन्ही उमेदवार आपल्यासोबत होते. यांनी असं सांगितलं आहे की विरोधकांनी कितीही टीका केल्या तरी सध्या ते यावर उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाही आहेत असं यांनी सांगितलं आहे. जेव्हा मतदारांपर्यंत गेल्या त्यावेळेस एक कुठंतरी अजितदादा गेल्यामुळे एक भावनिक वातावरण तयार झाले आणि अजितदादांना जर श्रद्धांजली द्यायची असेल तर राष्ट्रवादी
असं मतदारांमधून बोललं जाते, असं ह्या दोन्ही उमेदवारांचं आणि याच्यासोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. असा प्रतिसाद मतदारांचा यांना येत आहे असं यांचं सांगणं आहे. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, खडकी.